हे क्लासवाले नाही कोणाच्या कनेक्शन मध्ये असण्याचं काही मला वाटत नाही काही कारण असावं. परंतु एक लक्षात घ्या की हे जे काही क्लास चालवतात ना यांच्या अवाढव्य असलेल्या बिल्डिंग्स, त्यांची असलेल्या जाहिरातबाजी, म्हणजे राजकीय पक्षाचा मोठ्यातला मोठा नेता हा जाहिरात करू शकत नाही, परंतु एखाद्या क्लासचा क्लास चालक, संस्था चालक महाराष्ट्रभर कोणत्याही गावखेड्यामध्ये जा त्यांचं जाहिरातीचा बोर्ड दिसतो. म्हणजे ही जी काही संपत्ती जमा करतायत ती खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्याच्या फीस मधून आलेली ती पैसे संपत्ती असते. मग एवढा पैसा जमा करून अमाप जाहिराती चॅनलला पहा तुम्ही, प्रत्येक चॅनलला जाहिराती असतात. अहो एवढा कसा करू शकतो सर्वसामान्य शिक्षक असलेला माणूस? याच्या पाठीमागे निश्चितच त्यांना एक बॅकिंग अशी असते. तुम्ही पाहिलं असेल दरवेळेला निकाल लागल्याबरोबर प्रत्येक वर्तमानपत्राचं एक फ्रंट पेज आमच्या क्लासमध्ये किती निकाल लागला आणि किती फर्स्ट आले याची पेजभर जाहिरात असते. ही जाहिरात करणं हे त्या विद्यार्थ्याकडून वसुली करणं, जाहिरात करणं आणि स्वतःचा धंदा वाढवणं. म्हणून अशा या क्लासच्या लोकांना खरं तर आता फक्त अटक करून चालणार नाही, यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, यांची संपत्ती जप्त केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या बिल्डिंग्स आहेत त्या सुद्धा ह्या प्रकरणामध्ये पाडल्या पाहिजे.